तर पुणे महापालिकेच्या 41 प्रभागात 165 जागांसाठी मतदान होत आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी 14,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांसह 3,250 होमगार्ड्सची नेमणूक करण्यात आली आहे। कोथरूड पी जोग शाळेतील मतदान केंद्रावरील तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या पुणे महानगरपालिकेसाठी आता राज्य निवडणूक आयोगासह पुणेकर सुद्धा सज्ज झाले आहेत। मी सध्या पुण्यातल्या कोथरूडमधल्या पिजोक शाळेमध्ये आहे आणि आपण जर पाहू शकतो तर मतदानाची जी प्रक्रिया जी पूर्वतयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। मी त्याच मतदान केंद्रात आहे आणि आपण जर पाहिलं तर नागरिकांसाठी सोयी सुविधांसाठी जे प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मार्किंग जी आहे ती देखील केली आहे। ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, तसंच निवडणुकीसाठी जे अपॉइंट केलेले कर्मचारी आहेत ते देखील आज सकाळपासूनच या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडून देखील जी बोटाला लागणारी शाई आहे त्यासोबतच स्लीप आहेत या सगळ्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। असं काय तयारी म्हणजे सगळं आम्हाला जे सेटअप वगैरे करायला सांगितलं तो आम्ही केलेला आहे। सगळं आमच्याकडून सगळं व्यवस्थित एकदम लिफाफे वगैरे सगळे आम्ही हे केलेले आहेत। सगळे प्रोसेस म्हणजे तिथं पोलीस अधिकारी असणार आहेत, आमचे पिऊन पण तिथं असणार आहेत। मग त्यानंतर आम्ही 1 बाय 1 आतमध्ये अधिकारी नंबर 1 ला पाठवणार। त्यानंतर त्यांचे तिथं व्हेरिफिकेशन वगैरे होणार, ओळखपत्र वगैरे दाखवून इलेक्शन कार्ड, आधार कार्ड काय असेल ते व्हेरिफिकेशन होईल। त्यानंतर तो सेकंड अधिकारीकडे जाईल। त्यानंतर सेकंड अधिकारी त्यांचे नोंदवहीमध्ये ते सगळं स्वाक्षरी वगैरे नाव वगैरे सर्व मेन्शन करेल। नंतर त्यानंतर ते थर्ड बॅलेट पेपरसाठी तो तयार राहील। बॅलेट दाबल्यानंतर ते मतदान कक्षामध्ये मतदान करण्यासाठी जातील। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।